नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चला तर गावच्या रेसिपी मी रोज टाकत असते. भाज्यांच्या छान छान रेसिपी असतात. चला तर शेतातून आल्या भाज्या घरी कशा बनवल्या जातात त्या बघून. आता बघा शेतातून मस्त की आता वाळ आणलेला आहे. आता हा शेवटचा वाळ आला आहे बघा. उन्हाळा सुरू झाला की वाळ बंद होतं. आता वाळाच्या शेंगा घेतल्या, त्या निवडून घेतल्या, त्याचे दाणे घेतलेले आहेत आणि त्याची मस्त वांगा बटाटा वगैरे टाकून तुम्ही भाजी करू शकता छान. फक्त ही मग मी फक्त वांगा टाकून फक्त ही भाजी केली. तर बघा तेलामध्ये लसूण परतवून घेतलेलं आहे. तुम्ही जिरा मोहरीचा वापर करू शकता. मी तर फक्त लसणावर परतून घेतलेलं आहे. वांग्याचे काप टाकून घेतले बघा मस्त की म्हणजे वाळाचे दाणे मस्त काढून घेतले आणि ते टाकून घेतले. काळा वाटण, हळद, मीठ, हिंग मसाला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि थोडं पाणी टाकून छानपैकी वाफवली मस्त की भाजी होऊन द्यायची. भाजी भाकरी भातावर एक नंबर लागते. तुम्ही करता का नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता आमच्याकडचे वाळ गोडच असतात, काही ठिकाणचे वाळ कडवे असतात, त्याला कडवे वाळ म्हणतात, पण आमच्याकडे गोड वाळ असतो आणि छान चवीला असतो. ह्याच्या शेंगा नुसत्या उकडला तरी चवीला छान लागतात. तर ह्याची भाजी छान वाफवून घ्यायची. 10-15 मिनटात होणारी भाजी छान शिजते. वांगं शिजलं की लगेच आपली दाणे शिजले जाते की मस्त की भाजी तयार झाली समजायची आणि काढून घ्यायची. मस्त भाकरी भातावर, मस्त गरम वाफळलेल्या भातावर खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता. साधी सिंपल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका राणीज रेसिपीला. मग या खायला आता शेवटचा वाल आहे. मस्त वाळ्याच्या शेंगाची भाजी करून घेतली. चला सुकी सुकी भाजी कमेंट करून सांगा तुम्ही करता का आणि आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नमक्यात. तोपर्यंत बाय बाय.